सध्या वाढतं तापमान आणि हवामानातील बदल यामुळे उष्णतेच्या लाटांची तीव्रता प्रकर्षाने जाणवते। त्यामुळे अनेक आजार आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलंय। नागपूर शहरात सध्या सुरू असलेले सिमेंटचे रस्ते आणि विकासाच्या कामामुळे शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। शिवाय वृक्ष संपदा झपाट्याने कमी होतीये आणि जलस्रोत मृतपाय झालेत। अशातच विकास कामांच्या नादात स्थानिक प्रशासनाला पर्यावरणाचा विसर पडलाय। त्यामुळे काही स्थानिक नागरिकांनी मिळून 360 लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवत पर्यावरणावर जाहीरनामा तयार केलाय। काल पत्रकार परिषद घेऊन स्थानिकांनी हा जाहीरनामा वाचून दाखवत नागरिकांना शहर वाचवण्याचं आवाहन केलंय। मी आशुतोष दाभोळकर आणि माझे सगळे सहकारी आहेत। दाभोळकर हो, मी सोशल फील्डमध्ये आहे, अनेक वर्षापासून काम करतो आहे। आणि याचे कोण या संस्थेचे संस्था नाही आहे, मी जनमनचा मेंबर आहे, पण हा एक ग्रुप असाच तयार झाला आहे। एक कन्सर्न सिटीजन आहे, त्यांना काही जे सध्या ग्रीन कवर झाडं तोडले जातात आहे त्याच्याबद्दल नागपूर ग्रीन म्हणून हा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला। असंच लोक ॲड होत गेले त्याच्यामध्ये आणि आता जवळपास 350च्या वर लोक त्या ग्रुपमध्ये आहेत। तर सध्या आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की क्लायमेट चेंज हा एक गंभीर विषय झालेला आहे ग्लोबली। तर सगळे त्याचे वाईट परिणाम जे आहेत, दुष्काळ, अतिवृष्टी, भूस्खलन, शेतीवर त्याचे वाईट परिणाम होतात आहे। पाण्याची लेवल सगळीकडे कमी होते आहे, एअर पोल्युशन आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे सगळे गंभीर प्रश्न झालेले आहेत। तर हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे, हे आपण ऐकतोय अनेक वर्षापासून आणि त्याची तीव्रता जी आहे ती आता लोकांना जाणवायला लागलेली आहे। तर याचं मुख्य कारण म्हणजे सगळं जिकडे तिकडे जे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे त्याचं कारण आहे आणि हे सगळं ग्लोबल सिच्युएशन आहे आणि नागपूर पण एक त्याचं पार्ट आहे। त्याच्यामुळे नागपुरातले आम्ही जे काही लोक समविचारी त्यांनी एकत्र येऊन हे सुरू केलं आणि आम्ही एक पहिल्यांदाच जसं राजकीय पक्ष आहे त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात, वचननामा म्हणतात त्याला आजकाल। तर हे पहिल्यांदाच शहरातल्या नागरिकांनी एक ग्रीन मॅनिफेस्टो म्हणून पर्यावरणाबद्दल हा एक वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, जो